नमस्कार. NCISMच्या रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार कल्पना निर्माण 2 याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यावर SAQ, MCQ, LAQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न पडू शकतात आणि स्पेसिफिक 10 मार्काचं वेटेज एका टॉपिकला दिलेलं असल्यामुळे ह्याच्यावर SAQ आणि LAQ फिक्स येतात. तर याच्या अंडर अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना व पथ्य कल्पना अशा 4 प्रकारच्या कल्पना येतात. त्या आपण डिटेलमध्ये त्याच्या नोट्स पाहूयात. इथे तुम्ही बघू शकता की सर्व टॉपिक हे मस्ट नोचे आहेत, त्यामुळे 4ही कल्पना महत्त्वाच्या आहेत. तर कल्पना निर्माण 2च्या मागच्या 3 पार्टमध्ये आपण अवलेह कल्पना, स्नेह कल्पना आणि संधान कल्पना पाहिल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण पथ्य कल्पनेच्या नोट्स पाहणार आहोत. तर पथ्य कल्पना, पथ्य पथ्यनोपेतम पद्यच्योक्तम मनसा प्रियम, शरीरास हितकर व मानवाच्या मनास प्रिय असणारे त्यास पथ्य असं म्हणतात. त्याचं वर्गीकरण सुश्रुतांनी खालील प्रकारे केलेलं आहे. मंड, पेया, यवागू आणि विलेपी. मंड म्हणजे सिक्त विरहितो मंड. सिक्त अर्थात तांदळाचे कण विरहित जे असतात त्याला मंड असे म्हणतात. पेया, पेया सिक्तम समन्विता. सिक्ताचे कण व पाणी हे सममात्रेत असतं. यवागू, यवागू बडसिक्ता म्हणजे सिक्ताचा भाग जास्त प्रमाणात असतो. व विलेपी म्हणजे स्याद विलेपी विस्लदवा, फक्त सिक्ताचे कण असतात. डिटेलमध्ये पाहूयात. मंड, त्याचा श्लोक दिलाय. त्याचा अर्थ असा होतो की 4 पल तांदूळ 16 पट पाणी हे घेऊन मंड अग्नीवर शिजवावे, पाणी घ्यावे, शुंठी सेंदव टाकावे व मंड तयार होतो. ह्याचा उपयोग दीपनपाचनासाठी होतो. त्याचे गुण वातानुलोमन, स्त्रोतमृदुकर, स्वेदकारक व स्नेहपानानंतर तृष्णाचे शमन करते. पेया, 1 भाग तांदूळ प्लस 14 पट पाणी, सिक्त व मंड समान मान घ्यावे. ह्याचा उपयोग तृष्णा, ग्लानी, दौर्बल्य, कृमिरोग, ज्वर, स्वेदजनक. नेक्स्ट आहे यवागू, 1 भाग तांदूळ प्लस 6 पट पाणी, मंडपेक्षा जास्त मात्रेत सिक्ताचे कण घ्यावे. विलेपी, 1 भाग तांदूळ प्लस 4 पट पाणी, घनसिक्त. उपयोग वातानुलोमन, तर्पक, ग्राही, लघु, हृदय. अन्न पच्चगुणे तोये, यवागू षड्गुणे पचेत, 14 गुणे मंड, विलेपितू 4 गुणे. म्हणजे अन्न 5 गुण, यवागू षड्गुण, मंड 14 गुण, विलेपी 4 गुण. अन्न किंवा ओदन, जते 14 गुणे तंडुलानां चतुष्लपलम, विचेतम स्त्रावयत मंड, स भक्तो मधुर लघु. 4 पल तांदूळ, 14 भाग पाणी, त्यातील पाणी गाळून घ्यावे व फक्त भक्त म्हणून सिक्त वापरावे. गुण मधुर लघु. सुश्रुतांनुसार प्रमाण पाण्याचं 4 पट, शारंगानुसार 4 पट, भावप्रकाश 5 पट, कायदेव निघंटुनुसार 10 पट. अन्नकल्पना लघु, दीपन, पाचन व कफहरणाचं काम करते. नेक्स्ट आहे खिचडी. तांदूळ इष्टू शिंबीचा रेशो आहे 1:1 किंवा 1:1/2 किंवा 1:1/4, यापैकी 1 प्लस 6 पट पाणी. स्नेह, सेंदव, अद्रक, हिंगू, हरिद्रा इत्यादी टाकावे. त्याचे गुण कफपित्तकर आहे, बल्य आहे आणि वातशामक आहे. नेक्स्ट आहे मूष म्हणजेच युष. कल्कद्रव्यपलम शुंठी, पिप्पली चार्दक कर्षिकी, वारी प्रस्थेन विपच्चेत, सद्रवो युष उच्चते. म्हणजे औषधी द्रव्याचा कल्क 1 पल, शुंठी चूर्ण अर्धा पल, पिंपली चूर्ण अर्धा पल व पाणी म्हणजे जल 1 प्रस्थ घ्यावे. याचा उपयोग अग्निदीपन, वर्ण्य, वृष्य आणि बलकर. प्रकार 2. कृत्युष, अकृत्युष. कृत्युष स्नेह, त्वक, तेजपत्र, लंका इत्यादी संस्कार केले जातात व अकृत्युषमध्ये हे संस्कार केले जात नाहीत. तक्रकल्पना, त्याचा श्लोक दिलाय. तर त्याची प्रक्रिया बघूयात. भांड्यात दधी घ्यावे, यंत्राच्या सहाय्याने मंथन करावे, काही काळाने पाणी टाकावे व परत मंथन करावे. अशा प्रकारे 1 प्रहर मंथन करावे व तक्र तयार होते. तक्राचे प्रकार चरकांनुसार वृक्ष, अर्धस्नेहयुक्त आणि पूर्ण स्नेहयुक्त. भावप्रकाशांनुसार तक्राचे प्रकार घोल, मथित, तक्र, उदश्चित आणि छच्छिका. तर घोल म्हणजे काय? पाण्याशिवाय मंथन करणे, लोणी काढले जात नाही. मथितमध्ये सुद्धा पाण्याशिवाय मंथन करणे परंतु लोणी काढले जाते. तक्रामध्ये 1/4 पाणी घेऊन मंथन करायचे व लोणी काढले जाते. उदश्चितमध्ये अर्धा पाणी घेऊन मंथन करावे व लोणी काढले जात नाही. आणि छच्छिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मात्रा घ्यावी व लोणी काढले जाते. तर ह्या तक्राचे गुण काय आहेत? रस असतो, कषाय आम्ल मधुर, अनुरस कषाय, वीर्य उष्ण आणि विपाक मधुर. नेक्स्ट आहे याचा उपयोग अग्निदीपन, वीर्यवर्धक, वातनाशक, तृप्तिकारक, मेधादवर्धक. नंतर आहे खड आणि कांबलिक. खड कांबलिको युष विशेषो. खड व कांबलिक हे युषाचे प्रकार आहे जे तक्र व धान्याने बनवले जाते. आता खड पाहूया. तत्र खडो द्विविध, सतक्र शमीधान्य, सतक्र शाकश्च असे 2 प्रकार आहेत. म्हणजे सतक्र शमीधान्य व सतक्र शाकधान्य यापासून बनवलेला खड. शतक्र शमीधान्यामध्ये 1 भाग तक्र 1/6 भाग शमीधान्य घ्यावे.
त्याला 1/4 शेष उरून तोवर अग्नी द्यावा. नंतर त्यास भरजीत जीरक मरीच चूर्ण सेंदव इत्यादी टाकावे. सतक्र शाकधान्यामध्ये 1 भाग तक्र घ्यावे. 1/6 कपित्त तक्र चांगेरी मरीच चित्रक आजाजी घेऊन त्याला 1/4 शेष अग्नी द्यावा व सेंदव चूर्ण इत्यादी टाकून ते तयार होते. सेकंड आहे कांबलिक. 1 दधीमस्तू 1/8 मुदग किंवा माश प्लस स्नेह किंवा लवण किंवा जीरक निंबू स्वरस त्वक पत्र एला इत्यादी टाकून कांबलिक तयार केले जाते. याचा उपयोग अग्निदीपन, रुचिकर, पाचन व वात कफशामक आहे. शांगव. काही आचार्यांमध्ये राग शागव एकच कल्पना आहे. ढलनांनी रागास पारुषक, जंबू, साखर, सेंदव इत्यादी टाकावे व शागवमध्ये कोणतेही गोड किंवा आंबट फळ व सेंदव टाकावे. या होत्या पथ्य कल्पनाबाबतीत नोट्स. तर अशा प्रकारे कल्पना निर्माण 2 हा टॉपिक संपूर्णपणे संपलेला आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.